अखेर संघर्ष जो आहे तो संपलेला आहे. आज निमसोडच्या मैदानामध्ये खूप लोकांना वाटले की आता हे पळत नाहीत, कमी आलेत का काय, परंतु मित्रांनो बैल कधी पळायचा कमी येत नाही आहे. त्याच्या अंगामध्ये रग आणि धमक असेल ना, शेवटी तो काही करू शकतो. दिवस लागतो आणि पैराही त्या पद्धतीचाच लागतो आणि शेवटी पैरा बी असून चालत नाही, कधी कधी स्टार पण लागतो. आणि तसंच आज मैदान जे आहे ते खरंच खूप खूप चांगलं भरलं. आणि त्या मैदानामध्ये निमसोडच्या आज घरच्या 2 वासरांनी विशाल शेठ मायने, देवी खिंडी यांच्या काय अवघड आहे, दोन्ही वासरांनी 1 आणि 2 नंबर पटकावला. आत्ता या बैलगाडा शर्यतीमध्ये चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं, आदत वयापासून असा हा चांद उर्फ चंद्या आणि गोल्या भाई, काय गाडी पळाली दोघांची पण. आणि मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठं नाव जे आहे ते विशाल शेट यांचं चांद आणि गोल्याभाईने केलेलं आहे आणि करतायत सुद्धा ते दोघे जण. तसेच फायनलमध्ये काय पळाला हा एम नानांचा फेटचा राजा आणि त्याच्यासोबत चांद होता आणि गोल्याभाईसोबत हे होता चिक्या होता. काय चिक्या पळाला आज. चिक्याने स्वतःला सिद्ध केलं आहे की तो काही संपणाऱ्यातला नाही आहे आणि तो गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि तो बेताज बादशाह त्याने दाखवलं आहे तो काय करू शकतो आणि त्याने काय केलं आहे. तसेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रात चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं, असा हा घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा काय पळाला आहे मित्रांनो. गट काढला, सेमी काढला, अखेर त्याची गुलालाची प्रतीक्षा संपली आणि त्यानं दाखवून दिले की तो काय चीज आहे, तो काय करू शकतो, कशा पद्धतीनं पळू शकतो. आणि मालकाचं नाव त्यानं आज केलं आहे तर केलेच म्हणावं लागेल. खरंच खूप राजाला ट्रोल झाला. राजाला खूप काही लोकांनी ट्रोल केले की राजा नाही पळत आता, राजा संपला आहे. परंतु राजा संपणाऱ्यातला नाही, राजा संपवल एखाद्याला, परंतु राजा राजाच आहे. काय पळाला राजा, घरणिकीकरांचा राजा मानला आज राजाला. खरंच आज एक खूप छान वाटते, खूप अभिमान वाटते राजाबद्दल. कारण बाकी सगळे टॉपमध्ये पळतात परंतु राजाला पहिलं टॉपचं होत नाहीत. परंतु राजाला त्याच्या परिस्थितीची जाणीव माहीत आहे, त्याला माहीत आहे तो एक बैलगाडा शर्यतीतला आहे, एक गुलालाचा बादशाह आहे. आणि त्या गुलालाच्या बादशाहानं आज कमाल केली आणि आज काय गुलाल मिळवला त्याने. आणि तसेच वळूयात आपण नानांच्या राजाकडे. काय राजासुद्धा पळाला आहे मित्रांनो. राजाने सुद्धा स्वतःला सिद्ध केले की तो काय करू शकतो. बहुतेक राजाचा 2 नंबर आहे पेटच्या. बघूया काय होतं नानांच्या राजाचा. तसेच मित्रांनो, किनवीकरांचा रायबा सेमी काय काढला आहे, पब्लिकनं सेमी काढला आहे त्यानं. आणि खरंच मानलं या रायबाला किनवीकरांच्या. त्याच्यासोबत जो होता तो सुंदर होता, शंभू नावाचा, सुंदर उर्फ शंभू, ती सुद्धा गाडी चांगलीच पळाली. तसेच मित्रांनो, मुरुमचा सर्जा त्याच्यासोबत चांगला पळाला, जसं अनरा तो पळाला होता. तसेच मित्रांनो, हिवरवाडीकरांचा सुंदर आणि निमगावचा सुंदर ही सुद्धा गाडी चांगली फायनलला पळाली आणि ही फायनलमध्ये राहिलेली गाडी आहे चांगली. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विठ्ठलांचा भुंगा, अजित शेट यांचा भुंगा, आणि तो भुंगा जो आहे तो पंढरपूरच्या शंभूसोबत पळाला. ती सुद्धा गाडी अतिशय चांगल्या रीती पळाली. तसेच मित्रांनो, आपल्याला मोरळमणीकरांचा सम्राट, कचरेवाडीकरांचा धर्मा ही सुद्धा गाडी चांगली पळाली. त्यासुद्धा गाडीचं कौतुक करतोय मी. तसेच मित्रांनो, गोली आणि मल्हार ही सुद्धा गाडी फायनलमध्ये होती. त्यासुद्धा गाडीनं चांगलं कमबॅक जे आहे ते केलं. तसेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्याला गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा चतुर्थ हिंद केसरी शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन. पब्लिकनं गाडी लागली तरी काय जीवात रान करून पळाला. आणि जे पेडगाव म्हणते कुठलं माळशिरसचं मैदान होतं, त्या दोन्ही मैदानामध्ये हिंद केसरीच्या गाड्या फॉल झाल्या. परंतु ती निराशा बाजूला ठेवून एक नव्या मैदानाला सुरुवात केली त्याने आणि काय गाडी पळाली. 100% ती गाडी चांगली पळाली, खूप चांगली पळाली. त्याच्यासोबत होता तो म्हणजे राहुल्या होता मुन्ना पाटील यांचा, ती सुद्धा गाडी चांगली पळाली. तसेच मित्रांनो, पिल्या 50-50 आणि रायगावचा, तसेच मित्रांनो पिल्या 50-50 रायगावचा उजीर ही गाडी क्वार्टरला राहिली होती त्या गटामध्ये. सेमी क्रमांक 3मध्ये गाडी खरंच खूप चांगल्या गाड्या. आज मनाचं एक मन जे आहे ते आज खूप भारावून आलं. आज चांगल्या गाड्या ज्या आहेत त्या, परंतु आज खरं जे मन भारावून आलं त्या राजासाठीच, घरणिकीकरांच्या. खरंच जे बाकासूरला आपण मानतो तसंच घरणिकीकरांच्या राजासुद्धा खूप सारे फॅन्स आहेत. शेवटी कसं हो का, शेवटी ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं आणि त्या बैलाचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचा त्यानं करून ठेवला आहे आणि असा हा करतोय सुद्धा घरणिकीकरांचा राजा. चिक्क्याचा आज खूप दिवसाचा गुलालाचा संघर्ष संपला आहे. कारुंडेकरांचा, अजित शेट यांचा चिक्क्या म्हणा, एमएमचा राजा तर गुलालाचा बेताच बादशाह आहे, तो सुद्धा 2य क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. मला विशेष वाटते बघा ना तुम्ही, मायनी घाणवट विशाल शेट यांचं 2 नंदी 1 आणि 2 नंबर त्यांचा असणार आहे. म्हणजे निकालातून चेक करायला चालला आहे, कमेंट्समध्ये सांगू शकता. चांद आणि गोल्याबाई काय पळतायत, काय वासरं लाभलेत, एकासारखी दिसणारी.
मानलं या गाडीला. काय पळतायत दोघं वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये होते आणि घरचंच दोन्ही नंद 1 आणि 2 नंबर मिळवला. ह्याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो मालकाला.